चला मित्रांनो, जोरदार टाळ्याने दोन्ही टीमचं स्वागत करा. एकीकडे आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच क्रिस्टीकृत्या 11 आई गावदेवी क्रिकेट संघ करसोंडे आणि त्याच्या विरोधात फिल्डिंग साकारतोय तो आता मात्र पुण्यनगरी पळसाई माता पळसदरी. जबरदस्त सामन्यासाठी रंगतदार लज्जतदार परभणी. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय मनीष बारसकर. लास्ट मॅच परंतु पहिल्याच बॉलवरती मनीष बारसकरची विकेट. अगदी तुफानी झेल सध्या मैदानात. सगळ्या संपूर्ण मॅचेस बाजूला ठेवूयात परंतु गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच. तो मनीष बारसकर सध्या पवेलियन मध्ये पाहायला मिळतोय. अगदी पहिला झटका लागलाय. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज दादू दरेकर यांच्याकडून. आणखी एक विकेट, आणखी एक विकेट. कार्य सिद्ध केलंय अमोल दरेकरने. किपिंगची महत्वाची भूमिका आणि यावेळी मात्र कैलास नाचवलंय. कैलासला त्याने मैदानावरती परंतु दुसऱ्या विकेटचं सुद्धा पतन. सूरजची चुकी म्हणताच येणार नाही परंतु बॅट जरूर भिरकवायची होती. परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी कैलासने केली अगदी राऊंड करत असताना मात्र फिंगर रोल झाले होते. स्पिन केला होता बॉलला जो बॅट वरती आदलल्या चक्रीवादळ निर्माण केलं त्याने. विकेट हॅट्रिकच्या कगारवरती हा बॉल जरूर पाहायला मिळत होता परंतु येथे सध्या जरी बॅटिंग लाईन वरती गेलेला प्रेम आपण पाहिला आणि हा प्रेम सध्या मी म्हणे प्रेम वाटायचं असता परंतु इतकं प्रेम वाटू नये की उलट्या दिशेत आता बॅटिंग साकारत होते. झोन पाहणं फार गरजेचं आहे कारण सिच्युएशन पहा. महत्वाच्या 2 विकेट गेल्याच्या नंतर आपली चुकीची बॅटिंग संघाला बॅकफुटवरती जरूर टाकू शकते. परंतु इथे आता स्ट्रायकर एंड वरती बॅटर मयुरेश. सार्थक सुर्वे कोणतीही चुकी करत नाहीये आणि या क्षणी पाहायला मिळते ती मात्र झेल. प्रतीक सर तुम्हाला विनंती करेल अक्षय सर जरा मैदानाच्या बाहेर डान्स होऊ द्या कारण तुम्ही कॅमेऱ्यात आता कॅप्चर झालेत. जल्लोष तर करायचं आपल्याला शेवटच्या बॉलवरती. आता डीजे मंदार तुमचंही स्वागत करेल परंतु तुम्हाला तितकी संधी मी देणार नाही कारण फायनल आहे. नाही त्यांच्यासाठी नंतर प्रत्येक प्रेक्षकासाठी अर्धा ते पाऊण तास डान्सची सुविधा आहे त्याशिवाय त्यांना सुटका नसेल. जिंकेल तो तर डान्स करणारच आहे. फार चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. इथे चांगला फटका आहे परंतु इथे सुद्धा काय घडतंय
आणखी एक विकेट जाते परतावं लागेल ते मात्र या ठिकाणी याही बॅटरला सार्थक सुरू आहे. आपण पाहतोय सध्या मॅच मध्ये एक इंटरेस्टिंग मोड क्रिएट केलाय. गोलंदाजी करतोय तो मात्र कैलास आणि या कैलासने मात्र अद्यापपर्यंत विकेट नोंदवल्या त्या तब्बल 4. क्या बात है. समालोचकाला 500 रे 4 समालोचक येतात जरा. जबरदस्त सामना. सांघिक कोड्यातलं दुसरं षटक. गोलंदाज नागेश. पहिला बॉल समोर बॅटर प्रेम आपण पाहतोय. इथे मात्र डॉट आलाय. आता सामन्यातल्या कठीण परिस्थितीकडे जाऊयात. अजूनही 19 धाव 20 धाव संख्येची गरज आहे. 5 बॉल. सूरजजी पांडे सर या स्पर्धेचा आनंद घेताना इथे सुद्धा आली आहे सिंगल. चार बॉल आणि 19 धाव संख्येची गरज आहे. जाऊयात मॅच कडे. हा बॉल आलाय डॉट. अफलातून निर्णायक बॉल होता. इथे एक तरी धाव येणं अपेक्षित होता. आता 3 बॉल मध्ये करायचे आहेत 19 धावा. व्हॉट अ बॉलिंग अटॅक. जबरदस्त. पुण्यनगरी पलसाई माता पळसदरी टीम विरोधात क्रिस्टी कृत्या 11 आई गावदेवी खरसुंडी. काय गोलंदाजी झाली आहे. अगदी फिंगर रोल करत असताना डॉट बॉलची सातत्यपूर्ण मालिका. इथे सुद्धा विकेट. परतावा लागेल याही बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. थँक्यू डीजे. तुम्ही रेडी राहा डीजे. सामन्यात फायनल मध्ये पाहायला गेलं तर आता औपचारिकता शिल्लक आहे. इतकी मोठी चुकी गोलंदाज मैदानात करेल असं तरी आता वाटत नाही. परंतु असू द्या. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत आणि या 2 बॉल मध्ये करायचे तब्बल 19 धावा. टार्गेट होतं 21 धाव संख्येचं. अफलातून गोलंदाजी. व्हॉट अ बॉलिंग अटॅक. इथे आलाय वाईट. समझने वाले को इशारा काफी होता है. मी मगाशीच म्हटलं होतं की गोलंदाज इतकी मोठी चुकी मैदानात करेल असं वाटत नाही.
परंतु थोड्याफार चुका होतात. क्रिकेट आहे, कधी कधी क्रिकेटमध्ये 6 बॉलमध्ये एक धाव सुद्धा झालेली नाही, तर कधी कधी 46 धावा सुद्धा 6 बॉलमध्ये झालेल्या आहेत. क्रिकेट आपण अनुभवलेला आहे. हा चांगला फटका आहे. ही पहा, देर आहे दुरुस्त, उशिराने सुचलेलं हे शहाणपण अगदी मी म्हणेल. कारण अगदी या क्षणी आपण पाहतोय ज्या फटक्यांची गरज सुरुवातीला होती ते उशिराने येत आहेत. हा होतं ना कधी कधी. दादू दरेकर हे डायलॉग तुम्ही ठीक आहेत, परंतु समालोचकाने असे डायलॉग जास्त करून नाही वापरत. एखादा समोरचं काय आहे, शेवटी क्रिकेट आहे असं म्हटलं जातं. मी मराठीत सरळ सांगतो, ज्याची जळते त्यालाच कळते. कारण तो तिथे बॅटिंग करतोय, तो तिथे बॉलिंग करतोय, तो तिथे फिल्डिंग करतोय. आमचं काय, उचलली जीप लावली टाळ्याला. चांगला फटका यावेळी मात्र इथे चौकार आलाय.